सुखो बुद्धानुपादो सुखासद्धम्मदेशना सुखासङ्घस्य सामगी समगानं तपो सुखो. सुखदायक आहे बुद्धाचा जन्म. सुखदायक आहे धम्माची देशना श्रवण करणे हे सुखदायक आहे. सुखदायक आहे संघाची एकता. आणि याहून महान सुखदायक आहे सर्वांनी एकत्र येऊन धम्माचं तप करणं, आचरण करणं हे महान सुखदायक आहे. अशा प्रकारे या मानवजातीलाच नव्हे तर या विश्वाला सुखशांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, आज वर्षावासाच्या या कालावधीमध्ये श्रद्धासंपन्न उपासक गायकवाड परिवार यांच्या घरी आज भिक्खू संघाला भोजनदान आणि त्याचबरोबर वंदना तथा परितन पाठाचा हा थोडक्यात कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अत्यंत श्रद्धापूर्वक आपण वंदना केली आणि परितन पाठ देखील आपण सर्वांनी श्रद्धापूर्वक श्रवण केलेले आहे. या वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खू संघाला घरी निमंत्रित करून, सन्मानपूर्वक त्यांना निमंत्रित करून त्यांना भोजनदान देऊन किंवा भिक्खूच्या मुखातून परितन पाठ श्रवण करणं एक महान पुण्यदायक आहे. कारण आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने जर काय सोबत येत असेल किंवा आपली कोणती संपत्ती जर असेल तर खऱ्या अर्थाने पुण्यबळ जे आहे, पुण्याचा जो काही संचय आहे, हे पुण्याचा संचयच असणं फार महत्त्वाचं आहे. कारण जे काय आपण म्हणतो भौतिक संपत्ती, ही भौतिक संपत्ती कालांतराने किंवा ती इथंच आपण ठेवतो. भौतिक संपत्ती खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनामध्ये येत नाही. तर मनुष्य जे काही कर्म करतो, जे काही पुण्यकर्म करतो किंवा जे काही कर्म करतो ते कर्म मात्र त्याच्यासोबत येत असतात. आणि मग असं सांगितलं जाते की जेवढं माणसाचं पुण्यबल असेल, जेवढं पुण्यकर्म असेल, त्याला अधिक गोष्टीचा लाभ होत असतो. मग ते सुखाचा लाभ असेल, शांतीचा लाभ असेल किंवा एवढंच काय, पण तुमच्या भौतिक गोष्टीचा देखील लाभ तुमच्या पुण्यबळामुळे होत असते. आणि म्हणून पुण्य संपादित करणं हे खूप महत्त्वाचं आहे. पुण्य कशानं मग आपण प्राप्त करू शकतो? तर भिक्खू संघाला भोजनदान देणं, भिक्खू संघांचा सन्मान करणं, या कुशल कर्माने आपण पुण्य संपादित करू शकतो. प्रवचन श्रवण करणं हे देखील पुण्यदायक आहे. आणि म्हणून पुण्यबल असणं हे खूप महत्त्वाचं आहे. भगवंतांनी जे काही बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे, त्यांच्या अनेक जन्मी भगवंतांनी पुण्यपारमी ही पूर्ण केलेली आहे. अनेक जन्मामध्ये भगवंतांनी बोधिसत्व असते वेळेस हे पुण्य संपादन केलेलं आहे. कारण पुण्यबल जेवढं असेल तेवढं मनुष्याला खऱ्या अर्थाने त्याचा लाभ होत असतो. तेवढंच हेही महत्त्वाचं आहे की माणसाची नीतिमत्ता, शील, सदाचार हेही महत्त्वाचं आहे. परंतु पुण्य अधिक असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भगवंत
जे काय सांगतात, एखादा भिक्खू जरी चिवर घेतो, त्याला दीक्षा देत असतेवेळेस त्याचा पाहिलं जाते की त्याचं पुण्यबळ आहे का. एकदा अशाच प्रकारे एक भगवंतापुढे एक व्यक्ती येतो आणि तो भिक्षेची म्हणजे दीक्षा देण्याची याचना करतो. मग भगवंत विचारतात की याचं काही पुण्यबळ आहे का, किंवा कुण्या भिक्षूला यांनी काही दान कधी केलं का. तेव्हा मग सारीपुत्त भंतेजी म्हणतात की भंते, या उपासकाने एकदा एक पळीभर मला म्हणजे वरण दिलं होतं. म्हणजे छोटं जरी पुण्यकर्म असेल तरी ते पुण्यकर्म असते. आणि मग पुण्यकर्म हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे या वर्षावासाच्या कालावधीमध्ये धम्माचं आचरण करणे, उपोषित व्रताचं पालन करणे, जेव्हा पौर्णिमा, अमावस्या, दोन्ही अष्टमी असेल तेव्हा, आणि अधिकाधिक आपण पुण्य संपादन करणे, धम्माचं आचरण करणे, म्हणजे आपल्या जीवनात सुख, समाधान, शांतता मिळवणे. तेव्हा आजच्या प्रसंगी एक छोटीशी एक जातक कथा, की भगवंत जे जातक कथेमधून जे काय उपदेश करतात, तर ते उपदेश म्हणजे वर्तमान काळात देखील ते उपयोगी आहे. कारण काही गोष्टी समजून सांगण्यासाठी, किंवा भगवंतांनी ज्या काही पारमिता पूर्ण केलेल्या आहेत, बऱ्याच वेळा हे जातककथा ज्या आहेत, तर बोधिसत्व ज्या अवस्थेत असतात किंवा ज्या योनीमध्ये असतात किंवा ज्या जन्मात असतात, आणि त्यांनी जे काही चांगल्या गोष्टी कशा रूपाने सांगितलेल्या आहेत, त्या थोडक्यात जातककथा. तर ती जातककथा थोडक्यात अशी, 2 व्यापारी असतात आणि हे 2 व्यापारी त्यांचं जे काही सुरुवातीचा तेव्हाचा जो काही त्यांचा व्यापारी म्हणजे थोडक्यात जे काही सोनं चांदी किंवा जे काही अशा प्रकारचं जे काही थोडक्यात असतं तो व्यापार घेऊन जात असतात ते, किंवा जे काही स्त्रियांचे दागदागिने असतात किंवा असे छोटे मोठे अशा गोष्टी असतात. पण एकाच गावामध्ये 2 व्यापारी असतात आणि ते दोन्ही व्यापारी शेजारच्या आजूबाजूच्या गावाला जात असतात. पण ते दोन्ही व्यापारी जेव्हा असतात तेव्हा त्यांच्यामध्ये अगोदर ते ठरवतात की एका व्यापाऱ्यांनी एका गल्लीत गेल्याच्या नंतर त्याची पूर्ण फेरी झाल्याच्या नंतर दुसऱ्या व्यापाऱ्यांनी यायचं, किंवा दोन्ही व्यापाऱ्यांनी एकदाच त्या गल्लीमध्ये किंवा त्या नगरामध्ये जायचं नाही आहे. अशा प्रकारे त्यांचं ठरलेलं असते. आणि मग ठरल्याप्रमाणे तो त्यांचा जो काही व्यापार होता, व्यवसाय होता, तो एका गावाहून दुसऱ्या गावी जात होते. मग अशाच प्रकारे एका दुसऱ्या गावी ते नदी पार करून म्हणजे त्या बोटीमध्ये बसून ते शेजारच्याच गावामध्ये गेलेत. आणि गेल्याच्या नंतर एक व्यापारी त्यांचं ठरल्याप्रमाणे एक नगर किंवा एक गल्ली किंवा याच्यामध्ये ते जात होते. मग जो पहिला व्यापारी होता तो पहिला व्यापारी गेला आहे का, की काही तुमच्याकडे जुने काही भांडी किंवा जे काय असतील चांदीचे जे काय भांडी वगैरे असेल तर ते द्या, आणि मग त्याच्या बदल्यात ते काही दागिना वगैरे देत होते. मग अशा प्रकारे दागिना वगैरे देत असते वेळेस एक त्या गल्लीमध्ये एक गरीब कुटुंब राहते, निर्धन कुटुंब राहते, आणि त्या घरामध्ये थोडक्यात एक आजी आणि एक नात राहते, बाकीचे लोक नसतात. आणि अतिशय गरीब म्हणजे निर्धन म्हणजे ज्यांच्याकडे धन नाही अशा पद्धतीचं ते कुटुंब राहतं. थोडक्यात त्या आजी आणि नात अत्यंत गरिबीच्या अवस्थेमध्ये राहत असते. आणि तो व्यापारी येत असतो, तुमच्याकडे काही जुनी भांडी काही असेल चांगलं तर ते द्या, त्याच्या बदल्यात हे दागिना वगैरे मिळेल, अशा प्रकारचं बोलत असतो तो. मग त्या घरातली जी मुलगी लहान असते ती मुलगी त्या व्यापाऱ्याचा आवाज ऐकून त्या आजीला म्हणते की मला ते दागिना घेऊन दे, मला दागिना घेऊन दे. पण आजी म्हणते की पैसे नाहीत आणि पैसे नसल्यामुळं ते काही दागिना घेता येणार नाही आहे. तेव्हा मग त्यांच्या घरामध्ये एक आडगळीला एक अशी
प्लेट किंवा एक परात पडलेली असते. आणि मग तेव्हा आजी म्हणते की ठीक आहे, ते बघ ते परात आहे, ते एकूण जर काही जर देत असेल तर घे. आणि मग ते अडगळीतच पडलेली असते, त्याचं काही कामही नसते आणि कुटुंबही कमी असल्यामुळे काही भांड्याचं काही कामही नसते. तेव्हा मग ते छोटीशी प्लेट किंवा परात ते काढतात आणि त्या व्यापाऱ्याजवळ ती मुलगी नेते. आता ती बऱ्याच दिवस तशीच अडगळीत पडून असल्यामुळं तिच्यावर बरंच धूळ किंवा अनेक गोष्टी किंवा एक धूळ एक चांगल्या प्रकारची बसली आणि त्याच्यामुळं ते नीट काही दिसत पण नव्हते कशाचे आहे ते. मग तो व्यापारी त्याच्यावर रेष मारतो आणि रेष मारून पाहते की नेमकं कशाचे आहे. तर पाहतो तर तो व्यापारी पाहतो, ते ओळखतो आणि ओळखून मग पण त्याच्या मनामध्ये लोभ सुटतो. ती परात असते सोन्याची असते आणि म्हणून तो काय करतो की आपलं जे काही भांडवल आहे किंवा जे काही जवळचे पैसे आहेत तेही नाही गेले पाहिजे आणि ही वस्तू ही परात देखील आपलीच आली पाहिजे. अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये लोभ येतो आणि लोभ असल्यामुळं तो काय करतो की ती परात म्हणतो ही काही हिची किंमत नाही आणि फेकून देतो आणि निघून जातो. याचं साधं अर्धा मास देखील याचा दागिना येणार नाही. पूर्वीच्या काळामध्ये मास, एक मास, अर्धा मास अशा प्रकारे शब्द वापरत होते. आणि तो निघून जातो, फेकून देऊन मग ते निघून जातो. त्यांना त्या व्यापाऱ्याला असं वाटते की हे काय आता देणार नाही, ते काहीचं मूल्य नाही म्हणून ते परत घरात ठेवून देतील. आणि मग अशा प्रकारे याची फेरी झाल्याच्यानंतर तो निघून जातो, दुसऱ्या गल्लीत जातो. मग याची फेरी झाल्याच्यानंतर दुसरा जो व्यापारी असतो, मग याची आता फेरी झाली, मग दुसरा व्यापारी त्या गल्लीत येतो आणि आल्याच्यानंतर तोही म्हणतो की काही दागिना वगैरे काय घ्यायचा असेल, काही तुमच्याकडे जुनं पुराणे काय असेल दागिने किंवा जे काही भांडे वगैरे त्याच्या मोबदल्यात दागिना मिळेल. अशा प्रकारे तो फिरत असतो. आणि मग फिरत असल्याच्यानंतर परत मग ती व्यापाऱ्याचा आवाज ऐकून ती मुलगी म्हणते, आजी हा दुसरा व्यापारी आहे म्हणते आणि हा चांगला बोलतो म्हणते, मग याच्याकडून म्हणते घेईल मी. तर ती आजी म्हणते तुला त्या पहिल्याच व्यापाऱ्याने ती परत फेकून दिली म्हणते ना, आता हा काय करणार आहे. तर ती आजी म्हणते की नाही, हा चांगला बोलत आहे, त्याचा आवाज पण चांगला मधुर आहे, गोड आहे आणि निश्चित तो काहीतरी देईल. आणि मग तेव्हा तो मुलगी ती भांडं किंवा परात ती त्या व्यापाऱ्याजवळ देते आणि मग पाहते तर तो व्यापारी पण असं एक रेष मारतो म्हणजे चांगल्या प्रकारचे आणि पाहतात तर तो व्यापारी म्हणतो की हे तर सोन्याचे आहे, माझ्याकडे जे काही भाग भांडवल आहे हे पण देऊन तुला त्याची पूर्ण किंमत होत नाही. उलट याची म्हणजे जे काही किंमत आहे ते 1,00,000 रुपये आहे आणि माझ्याकडं तर तेवढं भांडवल पण नाही, माझ्याकडं तर 500च रुपये आहे, थोडक्यात 500 कासार पण आहे आणि भांडवलही तेवढं नाही. तर तेव्हा ती मुलगी म्हणते की आजी पण म्हणते की आम्हाला एवढं नको, जे काही तुझ्याकडं असेल ते दे, पण तुझ्याकडे जेवढं असेल तेवढं दे, कारण जास्त जर दिलं तर परत लोक आम्हाला नावं ठेवतील, या म्हातारीकडून एवढं कसं काय धन आलं. तर अशा प्रकारे तो व्यापारी खुश होतो थोडक्यात आणि ती परात घेतो आणि त्याच्याकडलं जे काय भांडवल जे काय असतो दागदागिने तेही देतो आणि जे काय पैसे असतात, जे काय काशा पण असते तेही देतो आणि मग शेवटी म्हणतो की मला आता फक्त 8 काशा पण द्या की नावाडीचे पैसे देण्यासाठी. तेव्हा मग तो त्यांच्याकडून 8च घेतो आणि तो निघून जातो, लगबगीनं निघून जातो, ज्या नदीच्या पोटमध्ये असतं बसून जायचं. आणि मग तो निघून लगबगीनं थोडक्यात धावपळीत तो निघून जातो आणि निघून गेल्याच्यानंतर बोटमध्ये बसून त्या नावाड्याला सांगतो की एवढं 8 काशार पण घे आणि मला तीरावर सोड. आणि मग तो त्याचा प्रवास चालू होतो, बोटमधून तो निघतोच समजा. मग दुसरा जो व्यापारी असतो पहिल्या व्यापाऱ्याला आता लोभ सुटलेला की त्या व्यापाऱ्यानं काही घेतलं नसेल किंवा यांनी काही दाखवलं नसेल आणि मग दुसरा व्यापारी तो म्हणजे पहिला जो होता तो परत येतो आणि परत म्हणतो की दागिने काही वगैरे कुणाला पाहिजे किंवा जुने तुमचे भांडे वगैरे असेल त्याच्या मोबदल्यात दागिने घ्या दागिने. मग तेव्हा ते परत त्या मुलीच्या त्या घरी येतो आणि त्या मुलीला म्हणतो दे म्हणते परत तुला काही थोडंसं मास म्हणजे थोडं दागिना देतो लहान. तेव्हा ती मुलगी म्हणते, आजी पण म्हणते, एक दुसरा व्यापारी आला होता आणि त्या दुसऱ्या व्यापाऱ्यानं तर किंमत सांगली की त्या परतीच तर सोन्याची होती आणि त्यानं तर किंमत सांगली की 1,00,000 रुपये होते. उलट म्हणे माझ्याकडे काही देण्यासाठी नाही, माझ्याकडे भांडवल पण कमी आहे, पैसे पण कमी आहे,
तरी पण आम्ही जे काही त्याच्याकडे होतं ते अत्यंत त्याने सगळं दिलं आणि आम्हाला दागिने पण दिले आणि पैसे पण दिले. मग तेव्हा तो व्यापारी, कारण त्याचा तिथं स्वार्थ होता. त्याला वाटलं की आता आपलं सगळं बुडालं, आपलं नुकसान झालं आणि म्हणून तो ज्या दिशेने व्यापारी गेला होता तो दुसरा थोडक्यात नदीच्याकडे त्या दिशेने तोही निघतो आणि मग जातो तर पाहत होतो तो व्यापारी बसून, पहिला म्हणजे दुसरा व्यापारी बोटमध्ये बसून तो निम्म्या रस्त्यात पोहोचलेला असतो नदीच्या. आणि मग हा लांबूनच आवाज देतो त्या नावाड्याला, बोट परत घेऊन ये, नावाडी परत घेऊन ये, परत आण इकडं बोट. तेव्हा ते काय आणत नाहीत, कारण त्याने पहिलेच पैसे दिलेले असतात त्या नावाड्याला, बोटला. आणि मग तो जातो. आणि मग याला एवढं दुःख होते, एवढा हे होते, टेन्शन येते, एवढं त्याला दुःख होते की माझं किती नुकसान झालं. कारण त्याचा लोभ तिथं आला आणि लोभ आल्यामुळं त्याला ते आपलं नुकसान झालं. ते लोभ किंवा त्याचं ते नुकसान तो सहन करू शकत नाही आणि मग अत्यंत तो दुःख व्यक्त करतो, मोठमोठ्याने बोलतो आणि थोडक्यात तो त्याला मोठमोठ्याने बोलल्यामुळं त्याला थोडक्यात हार्ट अटॅक येतो किंवा बेशुद्ध पडतो आणि तिथंच तो मृत्युमुखी पडतो. सांगायचं तात्पर्य थोडक्यात की जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये जे काही दुःख येते, तर दुःख कशामुळे येते, तर लोभामुळे येते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक लोभ केला की माणसाला दुःख येते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की दुःखाचं काय कारण आहे, तर दुःखाचं कारण म्हणजे तृष्णाच बुद्धाने सांगितलेलं आहे. तृष्णा म्हणजे की लोभ, इच्छा, आकांक्षा, आसक्ती, अनेक प्रकारची तृष्णा. आणि मग त्या तृष्णेची पूर्तता झाली नाही की मग माणसाला दुःख येते. आणि मग थोडक्यात मनाची जी काही इच्छा, आकांक्षा हे अनेक प्रकारच्या अतिरिक्त जे काय असतात आणि त्या अतिरिक्त म्हणजे जर त्याची पूर्तता झाली नाही तर माणसाला दुःख येते. आणि मग माणसाच्या मनामध्ये अतिलोभ असणे, अतिराग असणे, द्वेष असणं किंवा मनामध्ये जे काय अनेक प्रकारचे विकार आहेत, त्या विकारामुळे खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनामध्ये दुःख येते. आणि मग दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर बुद्ध म्हणतात की खऱ्या अर्थाने आपण धम्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे. शीलाचं जर आपण आचरण केलं, मनाची शुद्धता, मनाची निर्माता केली, मनामध्ये कोणाच्याही बद्दल विकार नको, मनामध्ये कोणाच्याही बद्दल द्वेष नको, मनामध्ये कोणाच्याही बद्दल म्हणजे वाईट भावना देखील नको, तर आपलं मन देखील चांगल्या प्रकारचं मनामध्ये सर्वांच्या विषयी मैत्रीची, करुणेची भावना असेल तर आपलं जीवन सुखी बनते. आणि म्हणून या वर्षावासाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने भिक्खू संघाला बोलून भोजनदान देणं, दान देणं हे महान पुण्यदायक आहे. कारण पुण्यबल हे आपल्यासोबत येत असते आणि या पुण्यबलानेच खऱ्या अर्थाने अनेक गोष्टीचा माणसाला लाभ होत असतो. पुण्यबल असेल तरच मनुष्य खऱ्या अर्थाने योग्य त्याला दिशा मिळते किंवा अनेक गोष्टीचा लाभ होत असतो. आणि म्हणून मानवाच्या जीवनासाठी खऱ्या अर्थाने धम्म खूप महत्त्वाचा आहे. धम्माचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. या धम्माच्या माध्यमातूनच, धम्माच्या मार्गातूनच खऱ्या अर्थाने मनुष्य दुःखमुक्त होऊ शकतो. तेव्हा आजच्या प्रसंगी अधिक न बोलता आजच्या प्रसंगी एवढा शुभ संदेश होऊन गायकवाड परिवार हे अत्यंत धार्मिक आहे. श्रद्धासंपन्न उपासक आयुष्यमान सचिन गायकवाड आहे, मनोहर भाऊ गायकवाड आहेत, मंजुश्री, हे सर्वच गायकवाड परिवार आहेत. तेव्हा या सर्वांचं, आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांना सुख प्राप्त हो, दुःखमुक्त हो, सर्वांना दीर्घायुष्याचा लाभ हो, सर्वांना आरोग्याचा लाभ हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुख, समाधान, शांतता लाभ हो, आपल्या सर्वांचं मंगल हो.